हाय नमस्कार भावा बहिणींनो, झाली का तुमची पंचमी? आमची बी झाली. काय मेहंदी निघून गेली माझी. आता लग्नाची मेहंदी काढायची, रक्षाबंधनची काढायची. लग्नाची रक्षाबंधनची एकदाच निघती मेहंदी मग. आणि आता मेहंदी मी कसली काढू कुणाच ठेव, मला तर तशी मेहंदी जास्त आवडत नाही. आणि आवडली ना तर निघायला लागली की मला लय वाईट वाटते. तर बघू शकता मकानी तुरा टाकलेला आहे बघा. बघा दिसला का तुम्हाला? तुरा तुरा म्हणजे आताशी भरात आली मका. अजून कंस यायला आता सुरुवात झाली. इथनं पुढे हे का तुरा दिसत असेल तुम्हाला, मी दाखवतो. दिसला का? थोडं एक 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 झाडाला असा तुरा आलाय. आणि तसंच गवत हे काढलंय का इथलं. आणि ही कशाची भाजी आहे माहिती आहे का? आंबाड्याची. आंबाड्याची भाजी आहे ही. आंबाड्याची एक नंबर भाजी होती ही. खायला तर एकदम टेस्टी अशी भाजी. आणि ह्याचं बी लावला होता, 2-3 झाडं आलती. म्हणलं एवढं कोण भाजी काय विकायला जायचं. ही भाजी 20 रुपयाची इतकीच भाजी येते. याची पिंडी नसती, रिकामी भाजी असते. आणि याला शिजवायची आणि गडागडा हिरव्या मिरचीत करायची. एकच नंबर मिरची भाजी होती. आणि काय आंबाड्याची भाजी बघू शकताय. इकडे सरपण आहे. काल मी गवत काढलंय थोडं, लय गवत आता पावसाने झालंय. तर बघू शकताय आंबाड्याची भाजी. कुणाला आवडते सांगा कमेंटमध्ये, कारण आपल्या इकडं लय आली या भाजी. ऊन पडले आज डेंजर एकदम भारी. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा मक्कानी ही झालंय म्हणलं. तर बघू शकता पाणी सुटलंय आमच्या इकडं, ब्यालर धुवून पाणी. तर कसं असतं माहिती आहे का, आता मी जरा थोडं तुमच्यासोबत गप्पा मारते. तर कंस खायला या, आंबाड्याची भाजी खायला या. आंबाड्याची भाजी पहिली माणसं लय खायची गरगटी. पहिली आंबट चुका नव्हता, शेपू चुका नव्हता. पहिलं आंबाड्याची भाजी होती. आणि निवदावर ही चांगली असते. काय रोय ना बाय? होय. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं, आता रक्षाबंधन आली आणि लग्न पण आली. तुम्हाला तर दाखवलेलेच आहे. खूप छान अशा कमेंट आल्या, खूप छान साडी आहे. तर पहिल्यांदाच मामाने त्या साड्या घेतलेल्या नाही त्या. म्हणजे जवळ वर्षातनं एकदा आम्ही जातो. जर गेलं तर, नाही तर 3 वर्षातनं, 2 वर्षातनं, 4 वर्षातनं, 5 वर्षातनं जेव्हा पण जाईल का नाही, त्या मामाची हमखास साडी असते. साडी असते, पुरीला कपडे असतात त्यांची. त्यामुळं का नाही त्या मामांनी सगळ्यांना साड्या घेतल्या त्या. तर आता बघू कसं जाणं होतं आहे कसं नाही. जमलं तर ब्लॉग काढेन, कारण सगळी असते ती. त्यामुळं तुम्हाला माहिती आहे मला लई लाज वाटते काढायचं. तरी पण मी काढायचा प्रयत्न करीन आणि नवरा नवरी दाखवायचा प्रयत्न करीन. कारण कसं असतं माहिती आहे का, ते मामा माझं लय दिवस एका जागेवर 5 वर्ष का 3 वर्ष झोपूनच होतं. आता ऑपरेशन म्हणजे वर्ष झालं नसेल अजून, ऑपरेशन झालं आहे त्यांचे. तसल्या लोबर असते ना, त्या लोबरनी त्यांची शिर उभा केली मानाची इथली मणक्याची. त्यामुळं आता मामांना आमच्या बऱ्यापैकी थोडं हळूहळू येतं आहे चालायला. अजून पण ट्रीटमेंट चालूच आहे त्यांची. तर ते मामा राहतात आमच्या कात्रजमध्ये. माझा आजोळ आहे सापटणं. आणि आई म्हणतात आई गेली बांगड्या आणायला. आता मस्त बांगड्या मामीनं कासार इथलाच लावलाय, म्हणजे आजोळमधला. तर मग ओळखीचाच कासार आहे पहिल्यापासून, तिथं भरलेले वाटतं बांगड्या. तर आई काल गेली, बांगड्या भरल्या तिनं. तिला म्हणलं आम्ही तसं पण आवळ बांगड्या काय घालत नाही म्हणलं. दिल्या घेऊन मापाच्या बांगड्या दिल्या तिला. म्हणले किती? तर मामी म्हणल्या 3-3 आणि 4-4 डझन बांगड्या जेवढ्या हातात बसत्यात तेवढ्या घालायच्या. तर खरंच त्या मामी इतक्या भारी आहेत का नाही, लय भारी आहेत मामी. मला त्यांचा स्वभाव पण आवडतो. आणि बाकी आम्हा सगळ्यांचा लाड पण करतात, भाचींचा भाच्यांचा.
तर लग्न आहे 10 तारखेला, तर मी तुम्हाला पत्रिका दाखवते या सगळ्यांनी. पत्रिका आण गा. पत्रिका मी तुम्हाला दाखवते, कुठं हाय काय हाय ते सगळं तुम्हाला कळन, कारण मला वाचा येत नाही. तुम्हाला मी दाखवते, कारण त्या दिवशीच मी दाखवणार होती पत्रिका, पण म्हणलं आता कदाचित तुम्हाला उलटा दिसेल याच्यात पत्रिकामध्ये, तर तुम्हाला दाखवते. अशी छपली पत्रिका, अशी बघू शकता. अशी पत्रिका आहे. हे बघा पत्रिका बघा, आणि कुठं आहे ॲड्रेस, ही हॉल ते पण बघा, कारण मला तर वाचा येत नाही. नवरदेवचं नवरीचं नाव पण बघा. असे कुठं आहे ते नाव नाही, ते कुठं हॉल आहे ते. तर बघू शकता इथं हॉल आहे. मला तर वाचा येत नाही, तुम्हाला येत असेल, तुम्हाला येते तुम्ही वाचा. दौंड आहे का नाही, येवला कारा काय आहे कोणास ठाऊक, दौंड रोड. तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते, कारण मला वाचा येतच नाही. आणि कसं असतं माहिती आहे का, तर बघू शकता इथं आहे सगळं बघा. तर या सगळ्यांनी लग्नाला, आणि तशा निमित्ताने तुमची माझी गाठ पण पडेल. तर अशी पत्रिका आहे छपलेली. बाहेरचा कवर पण दाखवते तुम्हाला. हे बघा बाहेरचा कवर आहे, आणि त्याच्या आतमधली ती पत्रिका आहे. त्याच्या आतमधली ही पत्रिका आणि ही बाहेरचा. तर या सगळ्यांनी जर कोण माझे फॅन लोक आले तर नक्कीच आपण हेड्याव काढू. आणि कसं आहे, बानूला घेऊन येणार आहे मी, तर त्या निमित्ताने तुमची बानूची पण गाठ पडेल. तर या लग्नाला तुम्हाला पत्रिका दाखवली मी, तर कुठं हाय काय हाय हे तुम्हाला समजलं असेल. दौंड रोड, आईला कारा काय नाव तर आहे ती बाई, काय माणसाला कळतच नाही. नावं काय पण ठेवते ती, देवाची नावं ठेवायची. तर या सगळ्यांनी तुम्हाला आमंत्रण मी करते माझ्या मामीच्या यांनी. तर या सगळ्यांनी त्या निमित्ताने तुमच्या माझ्या गाठी पडतील, बानूची तुमची गाठ पडेल. तर कोण येत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तिथलं कोण जवळचं आसपास असलं तर त्यांना माहिती असेल, तर या तुम्ही नक्कीच बानूची भेट घ्यायला. तर चला, त्या निमित्ताने तुम्हाला बाय बाय.